गुड मॉर्निंग गाइज, मी मुकेश पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनल एन्जॉयमेंटमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी जात आहोत आणि त्या ठिकाणाचं नाव मी थोड्या वेळ तुम्हाला सांगणार आहे। आणि यावेळीचा ब्लॉग जरा इंटरेस्टिंग मजेदार असणार आहे। आमचे पुण्याचे तसेच मुंबईचे मित्र आता सोबत असणार आहे। बघा मागे छोटीशी गँग, अजून एक आमचा मित्र अजून आम्हाला जॉईन करणार आहे थोड्या वेळात। तर आता आम्ही निघणार आहोत आपल्या डेस्टिनेशनकडे। थोड्या वेळात मी तुम्हाला डेस्टिनेशन कुठलं आहे त्याचं नाव सांगणार आहे। चला तर आता तुम्हाला थोडंसं मित्रांशी जरा माझ्या ओळख करून देतो। तर गाडीत बसलेले आहे आमचे मित्र, यांच्यासोबत आम्ही आज जरा एन्जॉय करायला जाणार आहोत। ही आहे आमची गँग आणि हाय योगेश, आहे भूषण आणि अजून एक मित्र आमचा आता जॉईन करणार आहे थोड्या वेळातच। तर आता आपण त्याला थोड्या वेळात जॉईन करणार आहोत आणि मग निघणार आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला। हा 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 बघा, हा आमचा चौथा मित्र हा आलेला आहे। आता चौथा मित्र आमचा गाडीमध्ये बसलेला आहे। आता सगळ्यांनी आम्हाला जॉईन केलं आहे, फक्त एक मित्र आहे त्याने आम्हाला टांग दिलेली आहे, तो काही येऊ शकला नाही काही कारणाने। तर आता आपण हा जो आहे तो फार नेहमी आजच्या दिवसापर्यंत हो म्हणतो आणि ऐन टायमावरती टांग देणार अशी याची घाणेरडी सवय आहे। तर यावेळेला आम्ही त्याला बऱ्याच धमक्या वगैरे दिल्या आणि तो फायनली तयार झाला आणि त्याच्यासाठी काल एक मला स्पेशल कॉल करायला लागला। तर बरेच प्रयत्न, अथक परिश्रम आम्ही केलेले आहेत त्यासाठी आणि त्याच्या घरी भांडून वगैरे आम्ही त्याला इथे उचलून घेऊन आलेलो आहोत आणि फायनली तो आलेला आहे आणि त्याला ठिकाणी आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायची आधीच घायची काय झालेली आता आपली जर्नी आपल्या डेस्टिनेशनकडे चालू झालेली आहे। खतरनाक असा एन्जॉय आपण करणार आहोत। पुढे जाऊन तुम्हाला सगळ्या धमाल मस्ती दाखवणार आहे। फुल आपण आता धिंगाणा करणार आहोत। आपली गँग आता पूर्ण जमलेली आहे। चला आता जाऊया आपल्या डेस्टिनेशनकडे। तुम्हाला आता जरा हायवेचा व्ह्यू दाखवतो। 40 मिनिट्स दाखवते। तर आपण आता निघालेलो आहोत ओल्ड पुणे मुंबई हायवेने आणि आपण आता जात आहोत फायनली। मी तुम्हाला त्या डेस्टिनेशनचं नाव सांगतो। आपण जात आहोत खंडी या ठिकाणी। खंडी तिकडे आहे भरपूर थंडी। बघू शकता आता पाऊस पण चालू झालेला आहे। आपल्याला ज्याची प्रतीक्षा होती, फायनली असं वाटत होतं, सकाळी ऊन पडलेलं होतं पण असं वाटत होतं की आज पाऊस काही येणार नाही आणि आपली हवी तेवढी एन्जॉय करता येईल का नाही आणि वॉटरफॉल वगैरे बघायला मिळेल का नाही। पण फायनली आता पाऊस चालू झालेला आहे आणि रिपोर्टरची आठवण येते। तर मित्र सोबत असले की असली ऑनगोईंग काहीतरी मजा मस्ती धमाल चालूच असते, जोक्स काही होतच असतात। तर आता आपण ब्रेकफास्ट करायला थांबलेलो आहे इन बिटवीन रस्त्यामध्ये आणि आपण समर्थ मिसळ या ठिकाणी येऊन थांबलेलो आहोत आणि आता आपण मिसळ मागवलेले आहेत। समर्थ स्पेशल निखारा मिसळ। आता बघूया ही निखारा मिसळ कशी येते। तर ही आहे समर्थ स्पेशल निखारा मिसळ आहे। बघा याच्यातून मस्त पैकी त्यांनी असा मस्त त्यांनी स्मोक दिलेला आहे। स्मोकी मिसळ आहे छानपैकी। त्याच्यात आपल्याला एक वाटी दही, फरसाण, गुलाबजामुन, मटकी भेळ मिसळ आणि आपल्याला हे सॅम्पल रस्सा दिलेला आहे। अतिशय झणझणीत अशी मिसळ दिसते आहे। चला तर आपण आता टाइम वाया न घालवता मिसळचा आनंद घेऊया।
तर आपण आता मित्रांसोबत झणझणीत मिसळचा आनंद घेतलेला आहे. आता आपण खंडीकडचा प्रवास चालू केलेला आहे. आपण काने फाट्यापासून आतमध्ये राईटला टर्न घेतलेला आहे आणि तिथून खंडीकडे जाणारा रस्ता आपण पकडलेला आहे. आता इथून अतिशय ग्रीनरी आणि अतिशय निसर्गाचं खूप छान असं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आणि आपल्याला वाटेत एक तलाव पण लागलेला आहे, नदी वाटतं आय थिंक ही. तर ही नदी तुम्ही बघू शकता आणि त्याच्या दोन्ही बाजूला अतिशय मस्त अशी हिरवळ आहे. आणि आता थोडं पावसाने कृपा केलेली आपल्यावरती, त्याच्यामुळे पाऊस पण चालू झालेला आहे. इंद्रायणी नदी मित्रांनो, ही थोडक्यात आम्हाला माहिती मिळालेली एका मित्राकडून. आणि आता वातावरण पण थंड आहे आणि पावसाने पण थोडीशी रिपरिप चालू झालेली आहे पावसाची. तर अशीच मित्रांसोबत धमाल मजा मस्ती एन्जॉय करत करत आपण आता पुढे जाणार आहोत. आणि अशाच पद्धतीने वाटेत जी काही आपल्याला स्पॉट्स किंवा निसर्गाची जी अशी सुंदर ठिकाणं आहेत ती आपण बघत बघत पुढे जाणार आहोत. हे बघा इकडे मस्त सगळं सागवानी जंगल दिसतंय, सगळं सागाची झाडं आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. बघा खूप सुंदर असं वातावरण आहे. तर आताच मगाशी पोलिसांनी आमची गाडी अडवली होती एका चेक नाक्यावरती. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा अशा ठिकाणी फिरायला जाताना लोक ड्रिंक वगैरे घेतात आणि अशाने काही अपघात घडू शकतात आणि हानी देखील होऊ शकते. त्यामुळे पोलीस ठिकठिकाणी असे चेकपोस्ट लावून चेकिंग करत असतात. आणि सुदैवाने आमच्यामधील कोणीही ड्रिंक करत नाही, त्यामुळे आमच्याकडे असलं सामान वगैरे त्यांना काही मिळालं नाही आणि त्यांनी आम्हाला पुढे सोडलेलं आहे. आणि आम्ही आता पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. खूप सुंदर असं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय आणि अधूनमधून पावसाच्या सरी अशा कोसळत आहेत. खूप सुंदर वाटतंय. आणि जसं जसं आपण खंडीकडे पुढे सरकतोय तशी तशी थंडी देखील वाढत चाललेली आहे. खूप थंड वाटतंय, गार असं वातावरण या ठिकाणी आपल्याला जाणवतंय. तर आपल्या डेस्टिनेशनकडे तर आपण जातच आहोत, परंतु तिकडे जाताना देखील रस्त्याच्या दुतर्फा जे काही ग्रीनरी जे काही वातावरण आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. एक जस्ट रोड ट्रिप जरी ही कन्सिडर केली तरी सुद्धा इतकी सुंदर अशी ट्रिप या ठिकाणी होते की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. खूप मजा येते जाताना मित्रांनो. वाटेत आपल्याला ठिकठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच डोंगररांगा दिसत आहेत आणि त्या डोंगररांगांमध्ये प्रवाहित झालेले हे धबधबे देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. अतिशय मनमोहक असं दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि मित्रांनो, आज आपल्याला एक खास गोष्ट करायची आहे, जी म्हणजे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी भातशेती आपल्याला बघायला मिळते. तर एका ठिकाणी थांबून आपण रिक्वेस्ट करणार आहोत आणि आपल्याला देखील भातशेतीचा थोडासा आनंद घ्यायचा आहे आणि भातशेती कशी करतात ते अनुभवायचं आहे. तर बघूया ते लोक आपल्याला भातशेती करू देतात की नाही. कसं आहे ना मित्रांनो, हा जो डोंगराळ भाग आणि पहाडी भाग जो दिसतोय ना, तर या ठिकाणी पावसाळ्यात जास्त करून तुम्ही बघू शकता, तुम्ही बघितलंच असेल, दोन्ही बाजूला तुम्हाला सर्वत्र भात शेतीच बघायला मिळते. कारण हे जे वातावरण असतं आणि या ठिकाणून जे उंचावरून जे पाणी वाहत येतं ते या भात शेतीला अतिशय पूरक आणि आवश्यक असतं. त्यामुळे त्याच्या मागचं कारण हेच आहे. तर मित्रांनो नमस्कार. आपण आता आपल्या आता आपण इन बिटवीन रस्त्यामध्ये थांबलेलो आहोत. आता जातात आपल्याला या ठिकाणी अतिशय मस्त असे तुम्ही बघू शकता, इकडे पवनचक्की आपल्याला दिसत आहेत माझ्या पाठीमागे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं दृश्य इकडे. आणि आमच्या जवळ इथे भात शेती देखील चालू आहे. तर आपण आता भात शेतीचा देखील आनंद घेणार आहोत. बघूया ते लोक आपल्याला भात शेतीचं थोडंसं काहीतरी ट्रायल वगैरे करू देतात आणि आपण जाऊन त्यांना विचारूया थोड्या वेळात. आणि तोपर्यंत तुम्ही बघा माझ्या मागचं इथे पवनचक्की वगैरे खूप सुंदर व्ह्यू आहे. बघायला तुम्हाला दाखवतो आता पूर्ण. बघा इथे उंच उंच डोंगर आहेत आणि इथे छोटे छोटे वॉटरफॉल देखील इथे ॲक्टिवेट झालेले आहेत. तुम्हाला दाखवतो. हे बघा
तो तिकडे आहे एक छोटासा वॉटरफॉल आणि ही आहे भात शेती. हे बघा या ठिकाणी सुंदर अशी भात शेती चालू आहे. आता आपण जाऊया आणि बघूया ते लोक आपल्याला भात शेती करू देतात का नाही बघूया. आपण थोडासा एक ट्रायल घेणार आहोत. आणि ये आम्ही त्यांना विचारलेलं आहे आणि आम्हाला फायनली त्यांनी व्हिडिओ करायची आणि भात शेतीची ट्रायल घ्यायची सुद्धा परमिशन दिलेली आहे. चला तर लेट्स गो. आपण करणार आहोत आता भात शेती म्हणजेच राईस फार्मिंग. लेट्स गो मित्रांनो, चलो. भेड काय याच्यामध्ये खेकडे पण रे. सरळ उभा राहा पहिले. काय काय रे? खेकडे म्हणे खेकडे. अरे नाही तू. अरे खरंच का? अरे खरंच खेकडे पण हो. अरे हातात घेऊन असं नाही ते लावा. असा फोटो काढायचा असतो. अरे त्यांच्या पायावर पाय नको ठेवू रे म्हणा असं. हा जमतंय. आता माझं ट्रायल घेऊन झालेलं आहे आणि आता माझ्या मित्राचा मोह आवरला गेला नाही, त्याच्यामुळे पुन्हा एकदा माझ्या मित्रासोबत मी परत आलेलो आहे. आता ही जी प्रक्रिया आहे, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल अतिशय दाटीने ही भाताची रोपं लावलेली आहे. आता याच्या पुढची जी प्रोसेस आहे, आता ही मंडळी ही जी सर्व रोपे आहेत ती आता यातून काढत आहेत आणि ही सर्व रोपं काढून झाल्यानंतर एका ठराविक अंतरावरती थोड्या अंतराने ही रोपे आता लावली जाणार आहेत. संध्याकाळी तू भात बनवून ठेव, आम्ही येतो जेवायला. तसं काही नाही मावशी. नाही आवड आहे त्यांना, खरं आहे. त्यांना ती आवड फक्त व्हिडिओ पुरती आली आता. मुख्य आंघोळ नाही घालायची त्याला. त्या मावशींना आमचं काम एवढं आवडलं की त्या मावशी आम्हाला सांगू लागल्या की दुसऱ्या दिवशी आपल्याला हे लावायचं आहे, तर ते भात लावायला पुन्हा इकडे या आणि आम्हाला मदत करा. अतिशय आगळावेगळा आणि सुंदर असा अनुभव या ठिकाणी आम्हाला भात शेतीचा मिळाला आणि अतिशय प्रेमळ आणि साधी आणि शांत अशी ती माणसं होती. त्यांनी आम्हाला खूप छान असा सपोर्ट केला आणि भात शेतीविषयीच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या. तर तुम्हाला देखील जर अशी कुठे संधी मिळाली तर अशा प्रकारच्या भात शेतीचा नक्कीच तुम्ही देखील आनंद घ्या. चला तर आता आपण भात शेती करून झालेली आहे आणि आपण आता आपल्या पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आणि पुढे जाऊन अतिशय सुंदर अशी भली मोठी टेबल लँड आम्हाला आता लागलेली आहे आणि आम्ही तिथे छोटासा एक 5 मिनिटाचा हॉल्ट घेतलेला आहे आणि आजूबाजूचं तिथलं सौंदर्य आम्ही अनुभवलेलं आहे. या ठिकाणी बरेच असे वॉटरफॉल आम्हाला बघायला मिळाले. आणि त्यानंतर जवळून बघता येईल आणि त्याचा आनंद एकदम जवळून घेता येईल असा पहिला छोटासा वॉटरफॉल आम्हाला या ठिकाणी आता सापडलेला आहे. आणि त्या वॉटरफॉल जवळ आता आम्ही आलेलो आहोत आणि त्या वॉटरफॉलचा आणि त्या पाण्याचा अतिशय मनमुराद आनंद आता आम्ही लुटणार आहोत.
तर खंडी गावाकडे जाताना रस्त्यामध्ये वाटेत तुम्हाला असे अनेक छोटे मोठे वॉटरफॉल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. आता या छोट्या वॉटरफॉलचा आनंद घेतल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा एका ठिकाणी अतिशय सुंदर अशी जागा सापडली आणि त्या ठिकाणी होता अतिशय भला मोठा तलाव आणि त्या तलावातलं पाणी जे होतं ते सर्व आजूबाजूच्या वॉटरफॉल मधून वाहत आलेलं पाणी होतं आणि अतिशय सुंदर असा तलाव त्या ठिकाणी बनलेला होता आणि त्या ठिकाणी थांबायला किंवा डब्बा पार्टी करायला अतिशय सुंदर अशी जागा होती. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी थांबलो आणि आम्ही सोबत आमचं कुकिंगचं संपूर्ण सामान आणलेलं होतं. तर त्या ठिकाणी आम्ही आता मॅगी आणि चहा त्या ठिकाणी बनवणार आहोत. चला तर त्याचा सर्व सेटअप वगैरे करूया.